यानंतर पुढची बातमी बघूयात। बाळासाहेबांबाबत वक्तव्य करणं किशोरी पेडणेकर यांना भोवलंय। संस्कारांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सत्ताधारी आक्रमक झाले। गणेश खंडकर यांना प्रत्युत्तर देताना पेडणेकरांनी हे वक्तव्य केलं। आता किशोरी पेडणेकरांनी माफी मागावी अशी मागणी सत्ताधारी करतायत। माफी मागण्यास किशोरी पेडणेकर यांनी नकार दिलाय। आमच्यावर बाळासाहेबांचे संस्कार आहेत, आम्ही ते विकत घेतले नाहीत, असं वक्तव्य किशोरी पेडणेकर यांनी केलं होतं। मी बाळासाहेबांच्या चरणी 100 नाही 1000 नाही लोटांगण घालणार ते आम्हाला तुम्ही शिकवायची गरजच नाही, पण तुम्ही म्हणताय म्हणून माफी मागणार नाही। मी माफी मागण्यासारखं कुठलंही कृत्य किंवा कुठलंही वाक्य मी वापरलेलं नाही। किशोरीताईंना मी या तुमच्या माध्यमातून सांगते की कृपया सभागृह चालू द्या। तुम्ही वारंवार घोळ घालणार अशा पद्धतीचं स्टेटमेंट करणार आणि आता तर तुम्ही आपल्या नेत्यांबद्दल बोलताय। आम्ही जरी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे असू दे किंवा इतर, पण या ठिकाणी आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान कोणीही सहन करणार नाही आणि माफी तर त्यांनी मागितलेलीच नाहीये।